नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरतीचा आता निकाल लागलेला आहे। हा जो निकाल लागलेला आहे हा आफ्टर नॉर्मलायझेशन लागलेला आहे। सो याच्यानंतर फायनल निकाल लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, फायनल सिलेक्शन लिस्ट येणार आहे। सो आता जी लागली ती जनरल मेरिट लिस्ट म्हणूया किंवा सगळ्यांचे मार्क्स याच्यामध्ये शो केलेले आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेऊया की तुमची निवड होण्याचे चान्सेस आहेत का। आता याच्यामध्ये काय झालं, ही जी एक्झाम घेतली गेली टीसीएसनी यामध्ये तुमच्या कॅटेगरीचा उल्लेख रिझल्ट मध्ये नाहीये, त्यामुळे सांगणं थोडं अवघड होतं। पण त्यापैकी काही विद्यार्थ्यांची निवड कशी होऊ शकते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। हे लॉजिक तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला समजेल तुमची निवड होऊ शकते का। दुसरा मुद्दा, यानंतर पुढील प्रोसेस काय असेल थोडक्यात मी काही मुद्दे आता सांगितले ते पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि प्रत्येकाची लिस्ट जी आहे मी डिक्रीजिंग ऑर्डरने तुमच्या समोर ठेवलेली आहे, सगळे आमच्या टीमने बनवून तुमच्या समोर आणलेली आहे। सो थोडक्यात ती लिस्ट पण तुम्हाला मी दाखवतो। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवेच्या माध्यमातून इतर एक्झामचे पण कोर्सेस लॉन्च झालेले आहे। तलाठी भरती जाहिरात येणार आहे, जवळपास 2500-2800 प्लस जागेसाठी जाहिरात तलाठीची येणार आहे। वनरक्षक वनसंरक्षक साठी सुद्धा जाहिरात येणार आहे, वनसेवकची पण जाहिरात असणार आहे। त्यानंतर तलाठी वनसेवक नगर परिषद जाहिरात अपकमिंग आहे, ती सुद्धा येण्याच्या तयारीत आहे। टेटची जाहिरात आता आहेच, एक्झाम महानगरपालिका जाहिरात सुटलेल्या आहेत, नवी मुंबई सुटलेली आता थोड्याच दिवसामध्ये नाशिक पण येईल, जळगाव पण येईल, बाकीच्या उरलेल्या येणारच आहे। नाशिक तर 100% कारण 2027 ला मनपा काय नाशिकला कुंभमेळा आहे, सो त्याची येईलच, डोंट वरी। आता जेव्हा मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, इथे बघा तुम्ही बघितलं असेल या समाज कल्याण भरतीमधले निकाल हे लागलेले आहे। गृहपाल महिला, गृहपाल सर्वसाधारण, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ह्या पदांची आता निकाल लागला। ते निकालात थोडक्यात आपण बघूया की ह्या निकालामध्ये तुमची निवड होऊ शकते का। पहिलं पद आहे गृहपाल अधीक्षक, गृहपाल अधीक्षक वार्डन म्हणतो आपण त्यांना महिलांसाठी। टोटल 92 पदं होती। आता ह्या 92 पदांपैकी कॅटेगरी वाईज तुम्हाला सगळ्या जागा माहिती आहे, मी फक्त आता सांगतो की कोणत्या उमेदवारांचं सिलेक्शन झालंय, 100% झालेलं आहे। कोणाचं झालंय, सर्वसाधारण मध्ये गेलात तुम्ही आणि अराखीव म्हणजेच आपण ज्याला ओपनचे पदं म्हणतो ती आहेत 21 पदं। मी परत रिपीट करतो, सर्वसाधारण मधले जे ओपनचे 21 पदं, ह्या 21 मुलांचं सिलेक्शन, उमेदवारांचं सिलेक्शन झालंय। दाखवू तुम्हाला मी, चला बघूया मग 21 उमेदवार कोणते आहेत ते। बघा ही सर्व वार्डन सुपरिटेंडंट फिमेलची ही जाहिरात आहे। आता ही डिक्रीजिंग ऑर्डर आहे, बघा डिक्रीजिंग ऑर्डरने मी मांडलेलं आहे, बरोबर। इथे डिक्रीजिंग ऑर्डरनी ऑलरेडी ती मांडून ठेवलेली आहे। डिक्रीजिंग म्हणजे हा जो आहे ना हा टॉपर आहे, हा काय आहे, जो कोणी आहे हा काय टॉपर आहे, कोण आहे हे टॉपर बघूया मग। प्रज्ञा, आता ही मुलगी आहे प्रज्ञा सदाशिव पाटील, ह्या मुलीचं 100% सिलेक्शन झालेलं आहे, ती टॉपर आहे। प्रज्ञा हा जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर मला कमेंट मध्ये टाका, प्रज्ञाचं सिलेक्शन झालंय, 172 मार्क तिला पडली आहे आणि या पदासाठी वार्डन ह्या पदासाठी ती त्या ह्या एक्झाम मध्ये टॉप तिने केलेला आहे प्रज्ञा। दुसरी पण सिलेक्ट झाली आहे सुप्रिया गोरे, सिलेक्टेड आहे। वृषाली डांगे सिलेक्टेड आहे, श्रद्धा कांबळे सिलेक्टेड आहे, ऋतुजा मोरे सिलेक्टेड आहे, श्रद्धा पठाडे सिलेक्टेड आहे, कांचन भोलाने सिलेक्टेड आहे, ज्योत्सना नेरकर सिलेक्टेड आहे, शुभांगी चव्हाण सिलेक्टेड आहे, स्वप्नाली पाटील सिलेक्टेड आहे, जयश्री शेलार सिलेक्टेड आहे, प्रज्ञा कुंभार सिलेक्टेड आहे, देशश्री सिलेक्टेड आहे। ओके, अजून आता खाली घेऊन जात तुम्हाला मी, देशश्री पर्यंत आलोत आपण। आता हे सगळे वाचण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो कुठपर्यंत तुम्ही सिलेक्टेड आहात। 21 पदांपर्यंत ह्या मुलींचं सिलेक्शन झालेलं आहे, 100% सिलेक्शन झालंय। कोणही सानिकापर्यंत बघा, इथून सानिका ह्या 21 मुली सिलेक्टेड आहे। त्याच्यानंतरही कुणी प्रेरणा असेल, प्राची असेल, रोजी असेल, सुषमा असेल, अश्विनी असेल, प्रणाली असेल, या विद्यार्थ्यांनी चेक करा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात। आणि तुमच्या कॅटेगरीमधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल आणि त्या कॅटेगरीला जागा या रँक प्रमाणे, आता इथून पुढे रँक देणार मी 1 2 3 4 5 6 7 अशी रँक दिले, बरोबर। आता ह्या रँक प्रमाणे प्रेरणाने बघायचं की मला ह्या पदासाठी मी कोणत्या कॅटेगरीतनं बिलॉंग करते। प्रेरणाचा 21 नंतर पहिलाच क्रमांक लागतो। मग पहिला क्रमांक सपोज ती जर असेल एससी कॅटेगरी मधनं तर 100% तिचं सिलेक्शन आहेच, 6 जागा आहे ना त्यांना, 100% सिलेक्शन आहेच। सपोज ती असेल एसटी कॅटेगरीतनं 100%, 4 जागा आहे ना, मिळणारच। सपोज ती एनटीची असेल सिलेक्शन 100%, बघा कोणत्या कॅटेगरीची असू दे ती, तिचंही सिलेक्शन झालेलं आहे। त्याचप्रमाणे सेकंडला कोणती कॅटेगरीचे उमेदवार आहेत तिने बघायचं, इथे किती जागा मला बघायच्या, तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे। पहिले 21 मात्र ओपन मधनं जाणार, ओपन जनरल मधून जाणार आहेत। त्याच्यानंतर ओपनला जागा किती टोटल तुम्ही बघू शकता, 34 आहे। म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता खालच्या विद्यार्थिनींचं
तुमचा कितवा नंबर ह्या 21 नंतर, त्यानुसार तुम्हाला इथे चेक करायचा आहे, अंदाज लावायचा आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही कळलं तर मला सांगा, मी तुम्हाला सांगतो. माझा नंबर तुमच्याकडे असेल तर व्हॉट्सअपला फक्त मला टाका, या पीडीएफ प्रमाणे तुमचा रँक कितवा आहे, ह्या पीडीएफ प्रमाणे तुमचा रँक कितवा. आता ही पीडीएफ तुम्हाला टोटल किती पेजेसची, 971. मी तुम्हाला सगळी दाखवू शकतो का, नाही दाखवू शकत. 971 पर्यंत जायची पण गरज नाही आहे. याची पीडीएफ तुम्हाला हा तुम्ही टेलिग्रामला टाकून देतो. स्वप्नील टेलिग्राम टाकून द्या यांची पीडीएफ, सगळ्यांच्या पीडीएफ टेलिग्रामला खाली डिस्क्रिप्शन टेलिग्रामची लिंक दिली आहे, जाऊन चेक करून घ्या. ओके, माझा व्हिडिओ संपल्या टेलिग्रामला येऊन जाईल. आता सेम तुम्हाला बाकी चेक करायचं. आता दुसरं चेक करून दाखवू तुम्हाला मी. दुसरं कोण आहे, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण. किती जागा आहे बरं, टोटल 61 जागा आहे, ओपन जनरलच्या 9 जागा आहे. पहिले 9 जे कॅन्डिडेट आहेत ना ते 100% सिलेक्टेड आहेत. त्यामध्ये फक्त अनाथ असेल तरी तो सिलेक्टेड आहे, कोणता असू देत ना सिलेक्टेड आहे. पहिले किती म्हटलं मी तुम्हाला, पहिले किती सिलेक्ट झाले, 9 उमेदवार सिलेक्टेड आहे. हा डिक्रीजिंग ऑर्डर आहे. सेकंड घेतो मी, माझ्याकडून डिलीट झालं वाटतं हे सेकंड. सोशल वार्डन, एक मिनिट, वार्डनची सेकंड मला पाहिजे इथे. कुठे मिळेल सेकंड, वार्डन जस्ट मी तुम्हाला दाखवतो. मी इथे सिलेक्ट आहे, इथे डाउनलोड वार्डन फिमेल आणि वार्डन सुपरिटेंडेंट हीच आहे, बरोबर आहे, जनरलची आहे. पहिले किती, 9 मुलं या लिस्ट मधले पहिली 9 मुलं चेक बघा. डिक्रीजिंग ऑर्डर आहे. टॉपर कितीचा आहे, हा 200चा आहे, बरोबर आहे. टॉपर 200चा आहे. कोण आहे मग इथे सिलेक्टेड झाला कॅन्डिडेट, हा आकाश सिलेक्टेड आहे, राम पोफाळे सिलेक्टेड आहे, विक्रम सिंग सिलेक्टेड आहे, नेहा बेंबाडे सिलेक्टेड आहे, नितीन सिलेक्टेड आहे, निखिल आहे, अभिमन्यू सिलेक्टेड आहे. पहिले 9 पर्यंत तुम्हाला यायचं आहे. हे उमेदवार झाले सिलेक्टेड. 100% सिलेक्शन आहे, 100. आता डॉक्युमेंट पुढे होणार, त्यात जर प्रॉब्लेम आला तर मग खालच्यांना संधी आहे. त्यानंतर खालच्यांनी चेक करायचं, प्रत्येकनी, शुभमनी, ऋतुजानी, आशिषनी, साजननी यांनी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्याच्या सांगितलं तसं चेक करा, तुमचं पण सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर तिसरी जी होती, तिसरी पद आहे समाज कल्याण निरीक्षक. समाज कल्याण निरीक्षक किती जागा आहे, टोटल 39 जागा आणि 4 जागा ह्या ओपन जनरलच्या आहे. यांचं 100% सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला घेऊन येतो समाज कल्याण निरीक्षक, सोशल वेलफेअर. यामध्ये पहिल्या 4 जागा सिलेक्टेड आहे. हे 4 उमेदवार जे आहेत ना, हे 4 उमेदवार सिलेक्टेड आहे. कुठपर्यंत, अमोल पर्यंत. सागर, बिघोट, अजय, डवळे, कृष्णा आणि अमोल. मला कमेंटमध्ये टाका रे तुम्ही, किंवा माझा नंबर सेव्ह करा, मला व्हॉट्सअपला टाका, सर माझं सिलेक्शन झालंय. नंबर नोट करा, व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा, 94 20 12 44 44. परत सांगतो मी, 94 20 12 44 44. मला पण अभिमान वाटेल तुमचं स्टेटस ठेवायला. सो तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, स्टेटस नक्की ठेवतो मी तुमचं. ओके, ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे. 4 नंतरचे जे उमेदवार आहे, वृषवल्ली आहे, पुष्कराज आहे, अमोल आहे, त्यांनी चेक करा तुम्ही त्यामध्ये येतात का, तुमचं सिलेक्शन होईल. पुढचा आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. ओपनला 1च जागा आहे. यामध्ये हा विद्यार्थी सिलेक्टेड आहे. सिनियर सोशल वेलफेअर हा उमेदवार प्रसाद सिलेक्टेड आहे. 169 मार्क आहे. प्रसाद, तुझं अभिनंदन आहे, मला कमेंटमध्ये कळव. बाकीच्या उमेदवारांनी, आता जागा कमी असल्यामुळे जास्त काही बघायची इथे गरज नाहीये. ओके, 5च जागा आहे. त्यानंतर पुढे आहे उच्च श्रेणी लघुलेखक, 10 जागा आहे. त्यामधले पहिले 2 जी मुलं आहेत सर्वसाधारण मधले, यांचं झालं सिलेक्शन. बघा, हायर ग्रेड स्टेनोग्राफर पहिले 2 विद्यार्थी आहेत, सागर केसकर आणि अजय निकम यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 75-73 त्यांना मार्क्स आहेत. आता हे उमेदवार जे आहे ना, यांचं झालं काय, यांचं आफ्टर ऑब्जेक्शन स्कोर आलाय. आफ्टर ऑब्जेक्शन अजून यांचा नॉर्मलायझेशन नंतर येणार आहे, येईल. तरी पण आता सध्या ह्या लिस्टमध्ये हे 2 जण टॉपर आहेत. बाकीच्या लिस्टमध्ये काय झालंय, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क आहे, मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन. पण हायर ग्रेड मध्ये तुम्हाला उमेदवारांना अजून मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन आलेले आहे का नाही. या तिघांमध्ये पण लोअर ग्रेड आणि स्टेनोटायपिस्ट याच्यामध्ये पण नाही आलेले. सो यामध्ये पण आता सध्याच्या मार्कनुसार हा टॉपर आहे. नंतर पुढचं जे पद बघितलं आपण, तर पुढचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक, ज्याला लोअर ग्रेड डिव्हिजन आपण म्हणतो. त्यामध्ये पण आताचे जे मार्क आहे, म्हणजे तुमचे आफ्टर ऑब्जेक्शन तुमचे मार्क आहे बघा. पहिले जे उमेदवार आहे ते कोण सिलेक्ट इथे, पहिले आता अराखीव पद इथे नाहीच आहे आणि टोटल पदच 3 आहे. त्यामुळे याच्याबद्दल थोडंसं, हे जर उमेदवार त्याच पदात ग्रेडचे असतील किंवा त्या कॅटेगरीचे असतील तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे टॉपरचे बघा. त्यानंतर पुढचं हे लोअरचं आहे. आणि हे जे आहेत लघु टंक लेखक जे पद आहेत बघा, लघु टंक लेखक, त्यासाठी किती जागा आहेत,
9 जागा आहेत, ओपनला एकच जागा आहे. आता आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर येईल तुमचा, पण सध्या हे टॉपर आहेत महेश यांचं झालं इथे, सध्या टॉपर आहेत. आफ्टर नॉर्मलायझेशन सिलेक्शन लिस्ट त्यांची येईल तेव्हा आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. पण ढोबळ मारा नाही, इथे जर कॅटेगरी दिली असतं ना, मी फॉर्म्युला सांगून टाकला असता तुमचं सिलेक्शन झालंय की नाही. पण आता काही उमेदवारांचं सिलेक्शन झालंय मी सांगू शकतो, पण काहींच्या बाबतीत जर तर किंतु परंतु ते चेक करावं लागणार. तो कोणत्या कॅटेगरीचं ते माहिती असतं तर सांगता आलं असतं. ओके, सो या संदर्भात डिटेल मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढील प्रोसेस काय असणार आहे, तर पुढील प्रोसेस बघा, काही उमेदवारांचं अजून आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचं काय येणार आहे, आफ्टर नॉर्मलायझेशन तुमची लिस्ट लागणार आहे, ज्याला आपण जनरल मेरिट लिस्ट म्हणतो, ती सगळ्यांची येणार आहे. काहींची जनरल मेरिट लिस्ट आलेली आहे, बरोबर आहे. याच्यानंतर पुढे काय असणार आहे, तुमची फायनल मेरिट लिस्ट नाही म्हणतात त्याला, फायनल सिलेक्शन लिस्ट येईल. फायनल सिलेक्शन लिस्ट येईल. फायनल सिलेक्शन लिस्ट आली की तुमचा डीव्ही होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि याच्यानंतर फायनल लिस्ट लागेल आणि ज्यांची नियुक्ती होणार आहे, बरोबर. आता डीव्हीच्या वेळेस जर इश्यू झाला, काही मुलं जर अपात्र झाले डीव्ही मध्ये, अपात्र म्हणा किंवा काही विद्यार्थी गैरहजर राहणार, कारण बऱ्याचशा उमेदवारांचं इतरत्र सिलेक्शन झालेलं असणार आहे, कारण ही एक्झाम बऱ्याच दिवसांतर रिझल्ट लागतात, मध्यंतरी बऱ्याच जणांचे रिझल्ट लागून जातात. सो काही विद्यार्थी अपात्र आहे, काही गैरहजर आहे, किंवा काही विद्यार्थ्यांनी इथे काय म्हणूया आपण आले पण त्यांनी नंतर रुजू झाले नाहीये, त्याला काय म्हणतो आपण, त्यांनी नियुक्ती घेतलीच नाहीये, बरोबर आहे. मग अशा ठिकाणी परत काय होणार आहे, डीव्ही झाल्यानंतर असे जर उमेदवार असले तर प्रतीक्षा यादीतून, प्रतीक्षा यादी पण लागेल ना तुमची, इथे प्रतीक्षा यादी लागेल, इथे प्रतीक्षा यादी पण लागेल, बरोबर आहे. फायनल सिलेक्शन लिस्ट आणि प्रतीक्षा यादी लागेल. मग डीव्ही झाल्यानंतर काही उमेदवार अपात्र गैरहजर असेल तर अशा वेळेस हे जे उमेदवार आहे प्रतीक्षा यादी, या उमेदवारांचा डीव्ही होतो आणि त्यांचं नाव फायनल लिस्ट येऊन त्यांना सुद्धा नियुक्ती मिळते. सो चान्सेस खूप जास्त आहे उमेदवारांना, कारण बरेचसे उमेदवार कुठे कुठे सिलेक्टेड झालेले आहे. यापैकी जे टॉपर आहेत ना, आता मी सांगितलं कदाचित यांची पण निवड कुठेतरी झाली असेल, सो ते इकडे पण येणार नसेल तर तिथे जागा परत व्हॅकंट होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने थोडक्यात मी अनालिसिस करून सांगितलं. याबाबत तुम्हाला अजून काय अडचण असेल कमेंटमध्ये कळवा. पुढे डीव्ही असणारी, डीव्ही साठी कागदपत्र तुमच्याकडे असतीलच, पण त्याच्यातही काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याची पण मदत आम्ही तुम्हाला 100% करू. अगदी ऍड आल्यापासून ते नियुक्ती होईपर्यंत आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. कुठेही अडचण आली इग्नाइट अकॅडमीला कळवा. माझा नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तुमचं सिलेक्शन झालं असेल, तुमचं खूप खूप अभिनंदन. मला पण कमेंटवरती नक्की कळवा की सर माझं नाव असं आहे आणि माझं सिलेक्शन झालं आहे. तुम्ही आमच्या बॅचला असाल तर ते पण मला कमेंटमध्ये टाका, नसाल तरी कमेंटमध्ये टाका की डायरेक्ट इनडायरेक्टली तुमचा फायदा झाला आहे किंवा नाही झाला तरी पण आम्हाला टाका, आम्ही तुमचं अभिनंदन नक्कीच करू. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात तुम्ही भविष्यात अजून काही तयारी करू इच्छित असाल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मार्गदर्शनच्या बॅचेस अवेलेबल आहे. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे 8888 99 61 16, ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.